जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर तैनात भारतीय लष्कराच्या जवानांनी फटाके फोडून आणि पणत्या लावून दिवाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली आहे। कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी देशवासियांना खास शुभेच्छा सुद्धा दिल्या। आम्ही सीमेवर सतर्क आहोत, तुम्ही आनंदाने दिवाळी साजरी करा असा खास आणि अभिमानास्पद संदेश या जवानांनी देशवासियांना दिलाय। या जवानांचं गाणं आणि त्यांच्या उत्सवाचे क्षण सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून देशवासीय त्यांच्या कर्तव्य निष्ठेला सलाम करतायत। अयोध्येमध्ये काल दीपोत्सवाचा भव्य सोहळा पार पडला। दीपोत्सवासाठी आणि दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी शरयू नदीच्या घाटावर मोठी गर्दी केली। शरयू नदीच्या काठावर दिवाळी निमित्ताने 28 लाख दिवे लावून विक्रम करण्यात आलाय आणि या विक्रमी दीपोत्सवाची नोंद गिनीज वर्ल्ड बुक मध्ये सुद्धा होणार असल्याची माहिती आहे। तर अयोध्येमध्ये सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि या दीपोत्सवाच्या वेळी शरयू तीरावर एक वेगळाच उत्साह नेहमी पाहायला मिळतो। अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त रामलीला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी कलाकारांनी संगीतामध्ये रामायणाची कथा सुद्धा मांडली आहे। रामलीलाचं ड्रोनच्या माध्यमातून अनोखं सादरीकरण करण्यात आलंय आणि या रामायणातील मुख्य पात्र आणि घटना ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्यात आल्यात। हा अनोखा ड्रोन शो पाहण्यासाठी अयोध्येत नागरिकांनी मोठी गर्दी केली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल 54 वर्षांनी इथल्या वृंदावनमधील प्रसिद्ध बाके बिहारी मंदिराचा खजिना उघडण्यात आला। त्यामध्ये रहस्यमय तिजोऱ्यांसह चांदीच्या 3 तर सोन्याची 1 छडी आणि तांब्याच्या काही साहित्यासह दुर्मिळ नाणी सुद्धा सापडली आहेत। उच्चाधिकार समितीच्या उपस्थितीमध्ये ही ऐतिहासिक प्रक्रिया रविवारी पार पडली। खजिन्याच्या ठिकाणी एक खोली आढळली, त्याखाली एक तळघर आहे आणि तिथून खाली जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत। तथापि उच्चाधिकार समितीचं पथक 15 ते 20 फूट खाली उतरू शकलं आणि त्यापुढे ते जाऊ शकलं नाही, कारण तो भाग चिखलाने माखलेला होता। दिल्लीमधील वायू प्रदूषणाची पातळी अजूनही वाढलेली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी दिल्लीमधील 2 प्रमुख ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीमध्ये नोंदला गेला आणि दिल्लीच्या बारापुल्ला परिसराचा AQI 290 इतका नोंदवला गेलाय, जो खराब श्रेणीमध्ये मोडतो। त्याचप्रमाणे अनेक परिसरांमधील AQI 284 इतका नोंदवला गेलाय आणि हा देखील खराब श्रेणीमध्ये आहे। दिल्लीमधील 2028 पासून एअर टॅक्सी सुरू होणार आहे। या एअर टॅक्सीमुळे 3 तासांपर्यंतचा प्रवास आपल्याला 10 ते 12 मिनिटातच पूर्ण करता येईल। शहरी वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळं ठरलेल्या योजनांनुसार झालं तर 2028 पर्यंत भारताच्या आकाशामध्ये एअर टॅक्सी उड्डाण करू शकेल। पंजाबमधील मोहाली इथल्या नवला एरो या स्टार्टअप कंपनीनं स्वदेशी इव्हिटॉल एअर टॅक्सी विकसित केलेली आहे। DGCAनं सुद्धा याला डिझाईन ऑर्गनायझेशन अप्रुव्हल सर्टिफिकेट दिलंय। सुरुवातीला दिल्ली NCR मध्ये याचे लॉन्चिंग होणार आहे अशी ही माहिती आहे। दिवाळी सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं लोक आपापल्या घरी परतत आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। आनंद विहार परिसरामधील दृश्य पाहता रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। सणानिमित्त घराकडे जाणाऱ्या नागरिकांमुळे ही गर्दी वाढल्याचं चित्र। दिवाळी आणि आगामी छठपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती। मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकांकडे धाव घेत आहेत। आनंद विहार रेल्वे स्थानकावर अशीच गर्दी पाहायला मिळाली। नागरिकांनी वेळापत्रक पाहून प्रवासाचं नियोजन करावं आणि गर्दीमध्ये आपल्या मौल्यवान गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांकडून सध्या केलं जात आहे। उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे एका साडीच्या शोरूमला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमुळे शोरूमचं मोठं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी किंवा आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी वेळीच पोहोचले आणि या घटनेमध्ये नेमकं किती नुकसान झालेलं आहे याचा आकडा अजूनही निश्चित झालेला नाहीये। मात्र ऐन दिवाळीमध्ये ही घटना घडली आणि त्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। उत्तर प्रदेशमध्ये ई-वाहन नोंदणी आणि रोड टॅक्स सवलत 2 वर्षांनी वाढवली आहे। ऑक्टोबर 2027 पर्यंत खरेदीदारांना लाभ मिळणार आहे। उत्तर प्रदेश सरकारने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा सुद्धा दिलाय आणि आता राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केली तर मिळणारी नोंदणी ही शुल्क आणि रोड टॅक्समधील सवलत आणखी 2 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे।
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी अजब दावा केलेला आहे. जर एखाद्या मुलीनं तिच्या मर्जीने परधर्मातील मुलासोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या आई वडिलांनी तिचे पाय तोडले पाहिजेत, असा सल्ला प्रज्ञा ठाकूर यांनी दिलाय. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. जर आपली मुलगी बोलण्याने ऐकत नसेल तर तिच्याशी कठोरच वागलं पाहिजे आणि ही मारहाण त्यांच्या भविष्यासाठी असते. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईमधील पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी महत्त्वपूर्ण विधान केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. मी पश्चिमेकडील एका व्यक्तीचा लेख वाचला. त्यात त्यांनी लिहिलेलं होतं की जगाने आता पूर्वेकडील देश, विशेषतः भारत आणि येथील प्राचीन ग्रंथांकडे वळावं. त्याने महर्षी पतंजली आणि वशिष्ठांची नावं सुद्धा घेतली आहेत. या मान्यतेसाठी आपल्याला पाश्चात्य देशांचा संदर्भ द्यावा लागतो, हे दुर्दैवी असल्याचं मोहन भागवत म्हणालेले आहेत. बिहारमधील इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सीपीआय लिबरेशन या पक्षानं शनिवारी आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पक्षाने आपल्या 12 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. पक्षाचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांच्या वक्तव्यानुसार त्यांना किमान 24 जागा हव्या होत्या. 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा पक्ष ज्या जागा जिंकू शकला नव्हता त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं आहे. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची लगबग जोरात सुरू आहे आणि याच राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पाटणा इथं एक नाट्यमय प्रकार घडल्याचं सुद्धा दिसलं. मधुबन विधानसभा जागेसाठी तिकिटाचे दावेदार असलेले मदन शाह यांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ उडाला. मदन शाह यांनी निवासस्थानाबाहेरील गेट समोरच आपला कुर्ता फाडला आणि जमिनीवर पडून गोंधळ घातला. मदन शाह यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. राजदच्या तिकिटाच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे मागितल्याचा दावा ते करताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील गोबरडांगा या परिसरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बंगालमधील एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं भारतासह शेजारील देश बांगलादेशच्या मतदार यादीमध्ये आढळून आली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतीय मतदार ओळखपत्र असताना देखील त्यांचे नाव बांगलादेशमध्ये आढळलं आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीने चौकशी सुद्धा या संदर्भात सुरू केलेली आहे. डॉक्टरांचे वडील 10 वर्षांपूर्वी बांगलादेशमधून भारतात आल्याचं सुद्धा उघड झालंय. कर्नाटक सरकारने यावर्षीच्या साखर हंगामामध्ये अचानक बदल केल्याचं सुद्धा दिसलं. यंदाचा साखर हंगाम 1 नोव्हेंबरऐवजी 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या निर्णयाचा फटका कोल्हापूरसह सांगली, सोलापूर जिल्ह्यांमधील सीमा भागांमधील कारखान्यांना सुद्धा बसण्याची शक्यता सगळ्या स्तरातून व्यक्त होते. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सीमा भागामधील कारखाने सुद्धा कर्नाटक सोबत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक मोठं विधान केलंय. ऑपरेशन सिंदूर 2.0 कधीही होऊ शकतं असं उपेंद्र द्विवेदी म्हणालेले आहेत. ऑपरेशन सिंदूर 1.0 थांबवण्यात आलेलं नाही, फक्त चालू असलेला गोळीबार तात्पुरता थांबवण्यात आलाय. तर ऑपरेशन सिंदूर 2.0 कधीही सुरू होऊ शकतं आणि भारतीय सैन्य त्यासाठी तयारी करत आहे. उत्तराखंडमधील पिथोरागड इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राष्ट्र उभारणीमध्ये सैन्य नेहमीच आघाडीवर राहिलाय आणि सर्वजण अनुसरण करणारे नेते बनू शकता. अनुभवी सैनिकांची प्रत्येक समस्या सोडवली जाईल, या तिन्ही महत्त्वाच्या बाबी यावेळी त्यांनी सांगितल्या. भारतामध्ये प्रतिजैविकांच्या प्रतिरोधकाचा धोका वाढत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. जगातील 6 पैकी 1 जीवाणू संसर्गावर जैव प्रतिबंधकांचा परिणाम होत नसल्याची धक्कादायक बाब जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. 2018 ते 2023 या कालावधीमध्ये जीवाणूंमधील प्रतिकार क्षमता तब्बल 40% वाढली आहे आणि हा अहवाल 100हून अधिक देशांमध्ये 23 दशलक्षहून अधिक जीवाणू संसर्गाच्या माहितीवर आधारित आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात ही पराभवाने झाली आहे. पर्टच्या मैदानामध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्यामध्ये एकही गोष्ट भारतीय संघाच्या बाजूने घडली नाही.
पावसाचा व्यत्यय आला आणि त्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना प्रत्येकी 26-26 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघानं 7 विकेट्स राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. तर मिचेल मार्शलच्या नेतृत्वाखाली पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियन संघाचा हा एकदिवसीय सामन्यामधील पहिला विजय ठरला आहे. इकडे दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याचं दिसलं. एका गर्भवती महिलेची तिच्या माजी लिव्ह इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली आहे. महिलेची हत्या केली आणि त्यानंतर आरोपीने तिच्या पतीवर सुद्धा चाकूने हल्ला केलेला आहे. आणि याच सगळ्या दरम्यान पती आरोपीकडून चाकू हिसकावून घेण्यात यशस्वी झाला आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आरोपीचा सुद्धा मृत्यू झालाय आणि ही घटना दिल्लीमधील नबी करीब परिसरामध्ये घडलेली आहे. शालिनी आणि आशू अशी मृतांची नावं आहेत. पोलीस तपासामध्ये शालिनी 2 मुलांची आई असल्याचं सुद्धा समोर आलं. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताविरोधात पाकिस्तानची साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला किंमत मोजावी लागणार आहे. या दोन्ही देशांकडे भारतीय पर्यटनांनी पाठ फिरवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतोय. तुर्कीच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मे ते ऑगस्ट या महिन्यांदरम्यान तुर्कीला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या 1/3 पटीने घटलेली आहे. 2024 मध्ये या कालावधीमध्ये जवळपास 1.36 लाख भारतीय पर्यटक तुर्कीला गेलेले होते. 2025 मध्ये ही संख्या फक्त 90,000वर आली आहे. यावर्षीच्या पहिल्या 4 महिन्यांमध्ये सुद्धा भारतीय पर्यटकांची संख्या थोडीशी घटून 83,000वर आलेली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे. ड्रग्सची तस्करी करणाऱ्या पाणबुडीवर अमेरिकेच्या यंत्रणांकडून हल्ला झाल्यानंतर 25,000 अमेरिकन नागरिकांना मरण्यापासून वाचवल्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे. कॅरिबियन तटावरून अमेरिकेच्या दिशेने येणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा ही पाणबुडी एक भाग होती. जर या पाणबुडीमधील अंमली पदार्थ अमेरिकेमध्ये पोहोचले असते ते त्यामुळे सुमारे 25,000 अमेरिकन नागरिकांचा बळी गेला असता, असं ट्रम्प यांनी एका पोस्टद्वारे म्हटलंय. पाणबुडीमध्ये फेंटानिल आणि इतर अंमली पदार्थांचा मोठा साठा भरलेला होता, असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आता पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसणं अगदीच महागात पडणार आहे, कारण भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर एलओसी देखरेख आणि रसद वाढवण्यासाठी मल्टी युटिलिटी क्लेड इक्विपमेंट वापरण्यास सध्या सुरुवात केली आहे. या केसरच्या एका सिग्नलनं सैन्य काही सेकंदामध्ये पाकिस्तानी शत्रूचा खात्मा करू शकतात. भारतीय सैन्य वापरत असलेले रोबोटिक खेचर हे सैन्यानं सुरू केलेल्या अनेक नवीन संकल्पनांपैकी एक आहेत, असं सुद्धा एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितलंय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव सध्या वाढतोय. सैनिकांच्या मृतदेहांच्या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये 3 क्लब क्रिकेटपटूंसह 14 पेक्षा जास्त लोक ठार झालेले आहेत. दोन्ही देशांदरम्यान 2 दिवसांच्या युद्धबंदीला मुदतवाढ मिळताच काही तासांमध्येच पाकिस्तानने हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर संतप्त अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 मालिकेमध्ये खेळणार नसल्याचं सुद्धा जाहीर केलंय. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. इस्रायल आणि हमासमधील सुरू असलेला 2 वर्षांपासूनचा संघर्ष थांबवण्यासाठी शांतता कराराच्या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासने मंजुरी दिली आहे. मात्र अशामध्येच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक मोठा दावा केल्याचं सुद्धा दिसलं. हमास गाझा पट्टीमध्ये नागरिकांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा मोठा दावा अमेरिकेने केलेला आहे. मात्र जर असं झालं तर हे पाऊल युद्धविरामाचं उल्लंघन करणारं ठरेल, असं सुद्धा अमेरिकेचं एकीकडे म्हणणं आहे. जर हमासने हा हल्ला केला तर गाझाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि युद्धबंदीची अखंडता जपण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असा इशारा अमेरिकेनं केलाय. मध्य पूर्वेमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनलेली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कठोर इशाऱ्यानंतर अवघ्या एका दिवसामध्ये इस्रायली संरक्षण दलानं गाझामध्ये हवाई हल्ला केलाय. हा हल्ला राफा परिसरामधील इस्रायली सैनिकांवर झालेल्या गोळीबाराची प्रत्युत्तरात्मक कारवाई मानली जाते. अमेरिकेने नुकताच हमासवर गाझा पट्टीमधील नागरी वस्तीवर हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप केलेला होता आणि हा हवाई हल्ला त्या घटनांच्या प्रत्युत्तरामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. ज्यावेळी राफा भागामध्ये असलेल्या एका भुयारामधून बाहेर आलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिकांवर गोळीबार केलेला होता, तेव्हाची ही घटना.